विधानसभा निवडणुकीचे निकाल आले आणि महायुतीला घवघवीत यश मिळालं। महाविकास आघाडीच्या पदरी तर निराशा आलेलीच होती, मात्र मनसेला सर्वात मोठा धक्का बसला होता। कारण 2019 मध्ये निवडून आलेले मनसेचे एकमेव आमदार राजू पाटील यांनाही यंदाच्या विधानसभा निवडणुकीमध्ये पराभवाचा सामना करावा लागला। निकालानंतर विरोधकांकडून सातत्याने ईव्हीएमवर शंका उपस्थित केली जात होती, मात्र राज ठाकरे यांनी निकालावरती प्रत्यक्ष कोणतेही भाष्य केलं नव्हतं। मात्र वरळीत झालेल्या पक्षाच्या बैठकीमध्ये राज ठाकरेंनी ईव्हीएमवर शंका उपस्थित केली आहे। राजू पाटील यांच्या कुटुंबातील लोकांना कायम ज्या गावातून मतदान पडत आलेलं आहे त्या गावामध्ये त्यांना एकही मत मिळालं नाही असं राज ठाकरेंनी म्हटलेलं आहे। तसंच ज्या अजित पवार यांचे 2-4 आमदार येतील की नाही अशी शंका असताना त्यांचे थेट 42 आमदार निवडून आले आणि बाळासाहेब थोरात यांच्यासारखे 8 वेळा निवडून आलेले नेते पडले असंही राज ठाकरेंनी म्हटलंय। त्यांनी केलेलं वक्तव्य नेमकं काय आहे ते आपण अगदी सुरुवातीला या वेळेला पाहणार आहोतच। तर त्यांचं वक्तव्य नेमकं काय आहे त्यावर एक नजर टाकूया। मतदान झालं असेल राजू पाटलांना, किती मतं पडली असतील? एक पण नाही। अख्ख्या गावात एक मत नाही पडत। जी 1400 मतं जी दरवेळेला राजू पाटलांना पडायची त्या गावामध्ये एक मत नाही पडत। बाळासाहेब थोरात काँग्रेसचे नेते 7 वेळा आमदार झाले, 7 वेळा। ही 8वी टर्म होती त्यांची। 7 वेळा जो माणूस आमदार केला 70 ते 80 हजार मताधिक्याने निवडून यायचे ते बाळासाहेब थोरात या निवडणुकीमध्ये 10,000 मतांनी पराभव होतो। तर या लोकसभा निवडणुकीवेळी राज ठाकरेंनी पंतप्रधान मोदींना बिनशर्त पाठिंबा दिला होता आणि यावेळी अनेकांच्या भुवया उंचावल्या। मात्र आता तर राज ठाकरेंनी भाजपवरही निशाणा साधलाय। ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले त्यांनाच मंत्रिमंडळात स्थान दिल्याचं म्हणत त्यांनी जोरदार फटकेबाजी देखील केलेली आहे। त्यावरही आपण एक नजर टाकूयात। राज ठाकरे ईडीला घाबरला आणि मोदींची स्तुती करायला लागला। मला काय देणं घेणं त्या गोष्टींशी? माझ्या डोक्यावरती तलवारी घेऊन नाही मी फिरत, हे बाकीच्यांसारखं नाहीये। 6 दिवस अगोदर मोदी म्हणतात 70,000 कोटीचा भ्रष्टाचार केलेला ना आम्ही 8 मध्ये टाकू। आम्हाला माहित होतं की ते मंत्रिमंडळात टाकणार आहेत। आतमध्ये टाकूचा अर्थ हा होतो हे मला पहिल्यांदा कळलं। किती तुम्हाला देऊ मला ह्याच्यामध्ये उदाहरणं या सगळ्या गोष्टींची। आता आपण भारतीय जनता पक्षाने काय काय गोष्टी केल्यात आपण बघूया। राधाकृष्ण विखे पाटील आधी काँग्रेसमध्ये, मग विरोधी पक्षनेते होते, पुढे 2022 ते 24 काळात महसूल मंत्री आणि सध्या जलसंपदा मंत्री भाजपमध्ये। हर्षवर्धन पाटील आधी काँग्रेसमध्ये होते, मग ते भाजपमध्ये आले। हर्षवर्धन पाटील भाजपमध्ये आले तेव्हा म्हणाले होते आता शांत झोप लागते। नारायण राणे, गणेश नाईक, बबनराव पाचपुते, विजयसिंग मोहिते पाटील, पदमसिंग पाटील, किरीट सोमय्या ते केवढे आरोप केले होते। अनेक लोकांवरती आरोप केले विरोधी पक्षांमधल्या। आज ज्यांच्यावरती आरोप केलेत ना ते सगळे आज मंत्रिमंडळात आहेत किंवा भारतीय जनता पक्षासोबत आहेत। आणि या संदर्भात अधिक चर्चा करण्यासाठी आहेत मनसेचे प्रवक्ते योगेश चिले, आम आदमी पक्षाचे धनंजय शिंदे आणि भाजपचे प्रवक्ते गणेश खणकर आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। सुरुवात मी मनसेचे प्रवक्ते योगेश चिले आपल्यापासून करतो। योगेश जी, यापूर्वी असलेली भूमिकेत झालेला बदल आणि आता ईव्हीएम वरती थेट नाव न घेता उपस्थित केलेले प्रश्नचिन्ह काय नेमकं सूचित करायचं होतं आज मेळाव्यातून? योगेश चिले। नाही, भूमिकेत बदल त्यांनी माननीय राजसाहेबांनी स्वतः सांगितलेलं आहे की इतर पक्षांनी कधी कधी भूमिका बदललेल्या आहे। त्यांनी तर सरळ आपल्या वैचारिक भूमिका बदलल्या होत्या, परंतु महाराष्ट्र नवनिर्माण सेना तुम्हाला कधी मराठीच्या मुद्द्यावरून भरकटलेली किंवा हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून भरकटलेली आढळली आहे का? किंवा एखाद्या सत्तेसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने विरोधी विचारधारेच्या कुठल्या पक्षाबरोबर युती किंवा आघाडी केलेली तुम्हाला दिसली आहे का? त्यामुळे याला भूमिका बदलणे असे म्हणत नाहीत। त्यांनी फक्त उदाहरणं दिली की काँग्रेसने कधी कधी भूमिका बदलली, राष्ट्रवादीने भूमिका बदलली। या सगळ्या गोष्टींची त्यांनी अगदी संदर्भासह त्यांनी उदाहरणं दिली आजच्या सभेमध्ये। बरं, त्यामुळे आमच्यावरती जो खोटा आरोप केला जातो भूमिका बदलणं, याचं त्यांनी आज सडेतोड उत्तर दिलेलं आहे। बरं, ईव्हीएम बाबत काय? ईव्हीएमची तर उदाहरणच दिलेत ना त्यांनी जरी थेट ईव्हीएमचं नाव जरी घेतलेलं नसतं तरी लोकांना आज माहिती आहे ना। त्यांनी जे उदाहरण दिलं, आमच्या राजू दादांचं उदाहरण दिलं, 1400 पैकी तुम्हाला काही मतं न मिळणं
तुम्हीच विचार करा ना, पत्रकार म्हणून तुम्ही सुद्धा अनेक गोष्टी बघितल्या. कन्नड विधानसभा मतदारसंघामधल्या एका गावामध्ये गावाचं मतदान 300 आहे आणि 600 मतदान ईव्हीएम मशीनवरती दाखवत आहे. आमचे वर्सोवाचे एक उमेदवार आहेत, त्यांना 2019ला जेवढी मतं पडली तेवढीच मतं त्यांना 2024ला कसे पडू शकतात? ही जी उदाहरणं आहेत, ही उदाहरणं काढली तरी लक्षात येईल काय झालंय नक्की या निवडणुकीमध्ये ते. बरोबर आहे. गणेश खंडकरांना मला प्रश्न करायचा आहे की सातत्यानं मनसेची भाजपबाबत असलेली जी भूमिका आहे ती बदलताना दिसते असं वाटतं का? आणि आज त्यांना ईव्हीएमवर बोलावं लागलं. अर्थातच येत्या काळामधल्या महापालिका निवडणुका आणि त्या अनुषंगानं प्रत्येक पक्ष तयारी करताना दिसतोय. गणेश खंडकर. नाही, एकतर मला आता त्यांनी जी उदाहरणं दिली मनसेच्या प्रवक्त्यांनी, मला आश्चर्य वाटतंय की समजा तिथे 300 मतं असतील आणि 600 मतदान झालं असेल, असं जर झालं असेल तर मी चिले साहेबांना पहिलंच सांगतो की चिले साहेब, त्या उदाहरणासहित तुम्ही न्यायालयात दावा दाखल करा आणि निवडणूक आयोगाला तुम्ही खेचू शकता न्यायालयात. म्हणजे असं उदाहरण आपण चॅनलवरती लाईव्ह बोलतोय, याचा काय अर्थ निघू शकतो थोडं गंभीरपणे घ्या. आपण आरोप करावा, तुमचं काम आहे, तुमचा अधिकार आहे. बघा, असं आहे की कुठल्या पक्षानं काय भूमिका घ्यावी हा लोकशाहीमध्ये ज्याचा त्याचा अधिकार आहे आणि त्याने ती घ्यावी. शेवटी आपल्या पक्षाची एक विचारसरणी असते, ती लोकांसमोर मांडण्याचा प्रत्येकाला अधिकार असतो. महाराष्ट्रातल्या अनेक नेत्यांपैकी राज ठाकरे ही जनतेची नाडी ओळखणारे नेते आहेत असं सर्वसामान्यांचा समज आहे आणि आम्ही ही गोष्ट मान्य करतो की जनतेच्या मनात नेमकं काय चाललंय राज ठाकरेंना बरोबर कळतो. आज ज्या वेळेला ईव्हीएमच्या बाबतीत त्यांच्या मनात काही शंका आली असेल किंवा आता मनसेच्या प्रवक्त्यांनी जर काही सांगितलं असेल तर माझा एक फक्त सरळ प्रश्न आहे, साहेब, आपला 2005 साली पक्ष स्थापन झाला आणि आठवा जरा 2009च्या निवडणुकीमध्ये आपले 13 आमदार निवडून आले. लोकसभेला आपण 1,00,000, 1,50,000, 2 लाखापर्यंत मतं घेतली. पहिल्याच फटक्यात आपले 13 आमदार निवडून आले. शिवडीमध्ये बाळा नांदगावकर, जिथे शिवसेनेचा बालेकिल्ला होता, तिथे आपण निवडून आला. त्यावेळेला ईव्हीएमच होतं, दुसरं मतदान नव्हतं ना साहेब. आणि दुसरी बाब, पण त्यावेळी आता तुम्ही विषयांतर करू नका, मी तुमच्यामध्ये बोललो नाही, माझं म्हणणं नीट ऐका. तुम्ही प्रश्न सत्तेचा पुढे आला. 2014 साली आम्ही सत्तेत होतो का? 2014 साली आम्ही सत्तेत होतो, काँग्रेस होती. 2014 साली काँग्रेस सत्तेत होती. 2014 साली काँग्रेस सत्तेमध्ये होती. तेव्हा काय झालं मग? तेव्हा आम्ही होतो सत्तेत. उगाच काही बोलायचं नाही हो. जरा आपण तर्क मांडून आपण चर्चा करूया ना. तर्क मांडून चर्चा करू. 2014 साली मोदी सत्तेवर आले तेव्हा काय बीजेपी सत्तेवर होती का? नव्हती ना. एखादी लाट 2004 साली 2004 साली अटलजींचं सरकार गेलं. 2004 साली अटलजींचं सरकार गेलं तर भाजप सत्तेवर होती, काँग्रेस सत्तेवर नव्हती. मग त्यावेळी ईव्हीएमने आमच्या विरोधात निकाल का दिला? मग याचं उत्तर आहे का तुमच्याकडे? 2014 लाट होती साहेब, त्याच्यानंतरचे सगळे हातच्या लाकी आहे. असं आहे, तुम्ही राजकारणात तुमचं काय मत मांडायचं हा तुमचा विषय आहे. आम्ही झालेले पराभव आम्ही मान्य केलेले आहेत. आम्ही त्यावर रडत बसलेलो नाही. 2 खासदार आले तेव्हाही आम्ही पराभव मान्य केला. 2004 साली अटलजींचं काम केल्यानंतर हे सरकार पडलं, आम्ही पराभव मान्य केला. 2014 साली आम्ही निवडून आलो, त्याचा उन्माद नाही केला, आम्ही काम करत राहिलो. माझा विषय मी पुढे मांडेन की जनतेनं एकदा विषय ठरवला की महाराष्ट्रामध्ये रोज सकाळी आपण 9 वाजता एक अमर भूपाळी ऐकत असतो. महाराष्ट्रामध्ये जणू काही एक विचित्र स्थिती तयार झाली आहे. या महाराष्ट्रात अनरेस्ट आहे, सगळं काही चुकीचं घडत. जनतेनं याचं उत्तर दिलं. जनतेला स्थिर सरकार हवं आहे, जनतेला विकास हवा आहे आणि जनतेने त्याचं उत्तर दिलं. आम्ही ते स्वीकारलं. खरोखर मात्र या निवडणुकांमध्ये आलेलं हे जनतेचं उत्तर होतं का? आम आदमी पक्षाचे धनंजय शिंदेंना मला हा प्रश्न विचारायचा आहे, कारण ते शांततेमध्ये आतापर्यंत दोन्ही पक्षांचं बोलणं ऐकून घेत होते. मात्र तुम्ही प्रात्यक्षिक दिलेलं होतं ईव्हीएम संदर्भातलं, धनंजय शिंदे, आणि त्यानंतर आज पुन्हा एकदा एक मनसेची भूमिका आणि भाजपची भूमिका अवघा महाराष्ट्र पाहतोय. धनंजय शिंदे, महाराष्ट्रात 2024ची जी विधानसभा निवडणूक झाली ती स्वतंत्र भारतातील सगळ्यात मोठा विधानसभेचा महाघोटाळा आहे असं त्याला म्हणता येईल. आणि निवडणुकीमध्ये
घोटाळे करायच्या ज्या ज्या गोष्टी आहेत, म्हणजे मतदार यादी जी आहे त्याच्यामध्ये बोगस मतदारांची नावं ऍड करणं किंवा जे मतदार आहेत त्यांची नावं काढणं, त्याच्या व्यतिरिक्त मतदार केंद्रापर्यंत आपल्या विरोधी पक्षाच्या उमेदवाराच्या मतदारांना पोहोचू न देणं, हे आपण बीडमध्ये धनंजय मुंडे यांच्या मतदारसंघामध्ये कशा पद्धतीने मतदारांना रोखत होते ते आपण बघितलं. तर लोणी या शिर्डी मतदारसंघाजवळच्या लोणी या इथे जे भारतीय जनता पक्षाचे जे विखे पाटील आहेत, त्यांच्या शिक्षण संस्थेमध्ये परराज्यातून आलेल्या विद्यार्थ्यांना सुद्धा मतदारांची नोंदणी करून त्यांच्या थ्रू सुद्धा मतदान केलं जात होतं, हे तर बघितलंच. परंतु अत्यंत गंभीर गोष्ट म्हणजे अशी की 2009-8 वगैरे बद्दल सांगितलं मला वाटतं भाजपच्या प्रवक्त्यांनी, तर त्या काळी पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यावेळेस गुजरातचे मुख्यमंत्री होते, त्यांची भूमिका ही ईव्हीएमच्या विरोधात होती. भारतीय जनता पक्षाचे राज्यसभेचे त्यावेळेचे खासदार आणि राष्ट्रीय प्रवक्ते GVL नरसिंहराव जे होते, त्यांनी ईव्हीएम बद्दल एक मोठा जाडजूड असा ग्रंथ लिहिलाय की हे ईव्हीएम का नको आणि हे लोकशाहीला का मारक आहे, आणि त्या पुस्तकाची प्रस्तावना ही लालकृष्ण अडवाणी यांनी दिलेली आहे. मुंबईमध्ये भारतीय जनता पक्षाचे नेते किरीट सोमय्या जे आहेत, तुम्ही बघताय की त्यावेळेस ते ईव्हीएमच्या विरोधात किती बोलायचे. त्यामुळे आम्ही ईव्हीएम बद्दलची 2010 पासून जी भूमिका घेतोय तीच भूमिका आमची आता सुद्धा आहे की ईव्हीएम च्या माध्यमातून सुद्धा मतांची चोरी झालेली आहे. 2014च्या निवडणुकीनंतर ज्या ज्या निवडणुका झाल्या, 14 साली तर झाली, परंतु त्यानंतर झालेल्या विधानसभेच्या निवडणुका, 2019ची लोकसभेची निवडणूक आणि 2024ची लोकसभेची निवडणूक आणि आता महाराष्ट्रात झालेली ही जी निवडणूक आहे, त्या सगळ्या गोष्टींमध्ये मोठ्या प्रमाणात एक मोठा स्कॅम झालेला आहे. आणि म्हणूनच महाराष्ट्रामध्ये काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, शेतकरी कामगार पक्ष, कम्युनिस्ट पक्ष आणि अपक्ष असे 100 उमेदवार आहेत. स्कॅम झाला असं तुम्ही म्हणताय धनंजय शिंदे, कोण करतंय हे स्कॅम? तर या उमेदवारांनी इलेक्शन पिटिशन दिल्लीमध्ये 70 पैकी तुम्ही 67 जागा जिंकलात. दिल्लीमध्ये 70 पैकी 67 जागा जिंकलात. त्यावेळेला तुम्ही असं नाही म्हणाला तो काही. खणकर, तुम्ही सत्तेत जरा जबाबदारीने बोला, मी पूर्ण करतो मग बोला ना तुम्ही. तर महाराष्ट्रामध्ये 100 पेक्षा जास्त उमेदवारांनी निवडणूक आयोगाच्या विरोधात हायकोर्टामध्ये इलेक्शन पिटिशन दाखल केलेली आहे. आणि असाच घोटाळा हरियाणामध्ये सुद्धा झाला विधानसभेमध्ये, म्हणून हरियाणामधल्या 18 उमेदवारांनी इलेक्शन पिटिशन्स दाखल केलेले आहेत. येणारा काळ जो आहे हा सत्ताधाऱ्यांसाठी हा अत्यंत म्हणतात ना की भूकंप होईल महाराष्ट्रामध्ये, मी असं अत्यंत जबाबदारीने म्हणतो. कारण भूकंपासाठी भाजप तयार आहे का गणेश खणकरजी? आणि धनंजय शिंदेंनी काही महत्वाची उदाहरणं दिली. दुसरीकडे ज्या ज्या वेळेला ईव्हीएमचा मुद्दा निघतो त्यावेळेला मग लोकसभा, विधानसभा, स्थानिक स्वराज्य संस्था, निवडणुका आल्या असं मतदारांनी समजायचं का गणेशजी? मला एकच फक्त सांगा की बघा, दिल्लीमध्ये 70 पैकी 67 जागा या आम आदमी पार्टीला मिळाल्या. आता हा कुठला घोटाळा होता म्हणायचा? दुसरी बाब, आम्ही कर्नाटक हरलो ना, आम्ही हिमाचल हरलो, आमचंही सरकार गेलं ना, मध्य प्रदेशमध्ये आमचं सरकार गेलं होतं, राजस्थानमध्ये आमचं सरकार गेलं होतं. आणि हे सरकार जात असताना दिल्लीमध्ये भारतीय जनता पार्टी सत्तेवर होती. मग आता याला तुम्ही काय म्हणाल? 2000 समजा केजरीवाल, विचार करा, पहिल्यांदा ज्या वेळेला शॉर्ट टर्म मध्ये मुख्यमंत्री झाले, दुसऱ्यांदा सुद्धा त्यांना 60च्या आसपास जागा मिळाल्या. म्हणजे 70 पैकी 63 जागा, पहिल्या निवडणुकीत 70 पैकी 67 जागा. आता मग याला कुठला घोटाळा म्हणाल तुम्ही? कर्नाटकमध्ये आमचं सरकार जातं, मध्य प्रदेशमध्ये कमलनाथ मुख्यमंत्री झाले, झारखंडमध्ये, छत्तीसगडमध्ये आमचं सरकार असलेलं गेलं, हिमाचलमध्ये आमचं सरकार गेलं, राजस्थानमध्ये आमचं सरकार होतं ते गेलं, केंद्रात सरकार भारतीय जनता पार्टीचं होतं. आता काय याला घोटाळा म्हणायचा का? ईव्हीएमचा घोटाळा. जम्मू काश्मीरमध्ये आम्ही एवढं म्हणतो प्रगती केली, पण नाही, जनतेनं आम्हाला त्याच्याऐवजी त्यांनी नॅशनल कॉन्फरन्सला तिथे बहुमत दिलं, आम्ही स्वीकारलं ना, आम्ही पुढे त्याच्यावर शंका उपस्थित केली. आणि दुसरी गोष्ट म्हणजे हे तुम्ही दिल्ली 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 सारखं म्हणताय. अहो, दिल्लीतच सगळं जर आमचं करायचं असतं तर दिल्लीत तुमच्या 67 जागा कशा काय आल्या असतं? 90%. तुमचे प्रश्न अतिशय योग्य आहेत. मात्र जसं योगेश चिले असतील किंवा धनंजय शिंदे यांनी जे काही प्रश्न उपस्थित केले त्याचं उत्तर कुठे आहे? एक की ज्या वेळेला एखाद्या ठिकाणी मतदान होतं आणि राजू पाटील यांच्या मतदारसंघात जे घडलं त्यावरून मनसेनं ही शंका उपस्थित केलेली आहे. धनंजय शिंदे देखील तीच शंका इतर राज्यांची निवडणुका आणि त्यातले यश अपयश या संदर्भातली उदाहरणं देताना दिसतात. मग शंका उपस्थित होणं योग्य नाही का गणेशजी? नाही, असं आहे बघा, शंका पराभव झाल्यानंतर आपल्याला शंका येणं यात काहीच चुकीचं नाही.
ही शंका आम्हाला 2009ला आली होती ना साहेब. बर. आयुष्यभर आमच्या काम केलेल्या कार्यकर्त्यांच्या बूथमध्ये मनसेला मतदान झालं होतं. लोकांनी तेव्हा ठरवलं नाही मराठी माणसाच्या भूमिकेवर राज ठाकरेंची भूमिका आम्हाला पटली, लोकांनी त्यांना मतदान केलं. उत्तर मुंबईत आमचा पराभव झाला ना साहेब. शिरीष पारकरांनी 1,47,000 मतं घेतली साहेब, जिथे जिथे. म्हणून आता लोकांनी ठरवलं की नाही आम्हाला मनसेची भूमिका पटली. मनसेची भूमिका बदलली म्हणून मग त्यांना अपयश आलं का योगेश चिले? नाही, मी पुन्हा सांगतो, मनसे जितकी त्या स्वतःच्या भूमिकेवर ठाम आहे तेवढी भाजप स्वतःच्या भूमिकेवर ठाम आहे का यांनी दाखवून द्यायचं. यांनी ज्या पद्धतीने किरीट सोमय्या ज्यांच्यावरती आरोप करत होते त्या सगळ्या भ्रष्टाचारांना स्वतःच्या पक्षामध्ये घेतलं, याला काय भूमिका ठाम असणं बोलतात का? आणि मगासपासून त्यांचं जे खडकर साहेबांचं चालू आहे, कोर्टामध्ये जा, कोर्टात जा, कोर्टात तर जुनी शिवसेना सुद्धा गेली आणि जुनी राष्ट्रवादी सुद्धा गेली आहे, अजून निकाल लागत नाहीये त्यांचा. निवडणूक आयोगाकडे जा तर निवडणूक आयोगाने नियम असे करून ठेवलेले आहेत की तुम्ही त्यांच्याकडे दाद सुद्धा मागू शकत नाही. त्यांनी एक नियम टाकलेला आहे की तुम्हाला ज्या बूथवरती शंका आहे त्या बूथवरती तुम्ही जर तुम्हाला आक्षेप घ्यायचा असेल तर 47,000 रुपये पहिले भरायचे आहेत. मला जर 100 बूथवरती शंका असेल, मी 47 लाख रुपये आणू कुठून भरायला? ज्या एखाद्या निवडणुकीत जर उमेदवार 4थ्या किंवा 5व्या क्रमांकावर आला असेल, त्याला शंका असेल तर त्याने आक्षेप घेऊ शकत नाही. आक्षेप फक्त 2ऱ्या आणि 3ऱ्या क्रमांकावरचा. ही लोकशाही झाली का? म्हणजे निवडणूक आयोगाला हाताला धरून नियम असे करायचे की तुम्ही यांच्या निकालावरती आक्षेप सुद्धा नोंदवू शकत नाही. त्यांनी कोर्टामध्ये गेले किंवा ज्यांनी निवडणूक आयोगाकडे आक्षेप नोंदवले, निवडणूक आयोगाचं म्हणणं असं आहे पैसे भरल्यानंतर सुद्धा आम्ही या ईव्हीएमच्या ज्या चिठ्ठ्या आहेत त्या मोजणार नाही, आम्ही फक्त तुमच्या ईव्हीएम मशीन जी आहे ती बरोबर टॅली होते की नाही एवढंच बघणार. आधीचा गणेश खंडकर यांच्याकडनं आपण उत्तर घेणार आहोत. मात्र ज्या वेळेला गणेश खंडकर बोलत होते, गणेशजींनी आपल्याकडे येण्याआधी पुन्हा एकदा धनंजय शिंदे मात्र सातत्यानं नकार देत होते. सगळे मुद्दे त्यांना अमान्य असल्याचं ते दाखवून देत होते. धनंजय शिंदे, मला वाटतं खंडकर साहेब तुम्ही टेक्निकल आणि लिगल बोललात तर अधिक संयुक्तिक होईल. फक्त तुम्ही पण ज्यावेळेस विरोधात होता तेव्हा ईव्हीएमच्या विरोधात खूप मोठमोठ्याने बोलत होतात. पंतप्रधान नरेंद्र मोदी बोलत होते, अडवाणीजी बोलत होते, किरीट सोमय्या सारखे नेते बोलत होते, ते सगळे भाजपा बोलत होतात. त्यामुळे मागची उदाहरणं देण्याच्या ऐवजी आपण तांत्रिकदृष्ट्या बोलूया. आता ज्या 100 उमेदवारांनी निवडणूक पिटिशन दाखल केलेली आहे त्याच्यातले 2 महत्वाचे मुद्दे आहेत. मला असं वाटतं त्याच्याबद्दल चर्चा व्हायला पाहिजे. पहिली गोष्ट म्हणजे अशी की रिप्रेझेंटेशन ऑफ पीपल्स ऍक्ट जो आहे, जे पुस्तक आहे त्याच्यानुसार ह्या देशातली कायदा व्यवस्था चालते. त्याच्यातलं कलम 59, कलम 61 आणि कलम 100 यानुसार ह्या ज्या निवडणुका ज्या आहेत ही कंडक्ट करायची जी स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर जी आहे त्यानुसार ह्या निवडणुका झालेल्या नाहीयेत, पहिली गोष्ट. आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे अशी, ऍज पर RPA एक्सेप्शनल केसेसमध्येच फक्त ईव्हीएमचा वापर केला जाऊ शकतो. त्यामुळे ह्या 2 मुद्द्यांवरती निवडणूक आयोग सुद्धा आपण बघतोय की गेल्या 10 वर्षामध्ये ज्याप्रमाणे सीबीआय असेल, ईडी असेल, जसं सरकारचं एक बटीक बनून काम करते, सरकारचा पोटपट म्हणून काम करते, तशाच पद्धतीने निवडणूक आयोगाने सुद्धा या निवडणुका राबवलेल्या आहेत. आणि म्हणून न्यायालयीन लढाईमध्ये यावेळेला आम्हाला यश मिळेल. आणि निवडणूक आयोगाचे जे प्रमुख आहेत, ज्यांनी भारतीय जनता पक्षासाठी ज्यांचं उत्तरदायित्व हे जनतेप्रती असताना त्यांनी भारतीय जनता पक्षाच्या केंद्रीय नेतृत्वाप्रती त्यांनी उत्तरदायित्व दाखवलेलं आहे, त्यांच्यावरती कायदेशीर कारवाई होईल. कदाचित निवडणूक आयुक्तांना जेलमध्ये सुद्धा जावं लागेल अशी घटना महाराष्ट्रामध्ये घडलेली आहे. आणि सगळ्या पुराव्यांसकट ह्या 100 पेक्षा अधिक उमेदवारांनी हे सगळे पुरावे कोर्टामध्ये दिलेले आहेत. त्यामुळे आगामी काळामध्ये महाराष्ट्रामध्ये राजकीय भूकंप होईल. आणि ही चोरी करून, लबाडी करून जनतेला 12.5 कोटी जनतेला फसवून चोरी झाली असेल, लबाडी झाली असेल, योगेश चिले देखील काही प्रश्न उपस्थित करतात. गणेश खंडकर उत्तर देतील. मला वाटतं गणेशजी, नाही, आरोप करावेत, माझं काही म्हणणं नाहीये. टेक्निकली विषय वगैरे सांगायचा असेल तर असं आहे की आता तुम्ही मतदान केल्यानंतर, म्हणजे पूर्वी ज्या वेळेला आक्षेप होता की आमचं मत कुठे गेलं आम्हाला कळत नाही, तर आता एक नवीन सिस्टम आली आहे, त्यामध्ये व्हीपॅट सिस्टम आलेली. तुम्ही तुमचं मतदान केल्यानंतर जी चिठ्ठी खाली पडते त्याच्यात तुम्हाला क्लिअर दिसतं तुम्ही कुणाला मतदान केलेलं आहे. आणि जर का फॉर्म 17C, आता तुम्ही टेक्निकल वगैरे सगळं सांगताय तर मी तुम्हाला टेक्निकलीच सांगतो. मग 17C फॉर्म मध्ये तुमच्या बूथवरती झालेलं मतदान, एकूण त्यावरती असलेलं मतदान, आता पूर्वी ज्यावेळी मतपत्रिका वापरल्या जायच्या त्या वापरलेल्या मतपत्रिका व परत गेलेल्या मतपत्रिका याचा हिशोब द्यायचे. आता ज्यावेळी आपण ईव्हीएम वापरतो त्यावेळी किती ईव्हीएम बटन्स वापरली गेली याचा हिशोब 17C फॉर्म मध्ये दिलेला असतो. दुसरी बाब, तुमच्या रॅन्डमली, समजा माझ्या विधानसभा मतदारसंघात 300 बूथ आहेत,
तर त्यापैकी 5 कुठलेही व्हीपॅट ज्यामध्ये या चिठ्ठ्या पडलेल्या असतात, हे निवडण्याचं काम तिथले बसलेले सर्व मतमोजणी प्रतिनिधी करतात. ते काही भारतीय जनता पक्षाचे प्रतिनिधी करत नाहीत. त्यामध्ये जी चिठ्ठी उचलली जाईल ते व्हीपॅट काउंट केलं जातं. त्या व्हीपॅट मध्ये असलेलं मतदान आणि तुमच्या ईव्हीएम वर असलेलं मतदान हे दोन्ही टॅली केलं जातं आणि त्यानंतर या सर्व मतमोजणी प्रतिनिधींची सही घेतल्यानंतरच निकाल जाहीर केला जातो. आता असं नाहीये की मला वाटलं बा ह्या 4 बूथ मधले व्हीपॅट काढा, माझ्या फेवरचे आहेत म्हणून मोजा, आणि ते असं नाही होत. प्रत्येक प्रतिनिधी तिथे चिठ्ठी काढतो आणि त्यानुसार आतनं व्हीपॅट आणून ते काउंट केलं जातं. व्हीपॅट वर सुद्धा यामध्ये किती मतं पडलेली आहेत हे काउंट केलेलं असतं, तेवढीच ईव्हीएम मध्ये मतदान असतं आणि त्या व्हीपॅट मध्ये जर का भारतीय जनता पक्षाला अमुक एक मतं आहेत तेवढीच त्या ईव्हीएम वरती दिसतात, मनसेला किती मतं आहेत तेवढीच त्या ईव्हीएम वर दिसतात आणि हे झाल्यानंतर तिथे मतमोजणी प्रतिनिधीच्या फॉर्म 20च्या याच्यावर सही घेतल्यानंतरच निकाल जाहीर केला जातो. ही पद्धत आहे. आता हे नवीन टेक्निकल आता ह्याच्यापेक्षा काय टेक्निकल असेल ते मला माहिती नाही. मुळात ही व्हीपॅटची सिस्टम कधी आली, ज्या वेळेला माझं मत कळत नाही असा आक्षेप आला, त्यानंतर निवडणूक गणेशजी, खरोखर आहे की व्हीपॅटचा पर्याय काढला. निवडणूक आयोगावरती उपस्थित झालेले प्रश्नचिन्ह असे प्रत्येक पक्ष आपापल्या परीनं आपापल्या पक्षाची बाजू मांडण्याचा प्रयत्न करताना दिसून आले. खरं तर महत्त्वाचे आणि मुख्य सगळे पक्ष आज आपल्या या चर्चेमध्ये होते. वेळेची कमतरता आहे, त्यामुळे विषयावरती आपल्याला इथेच थांबावंसं लागतंय. धन्यवाद योगेश चिलेजी, धनंजय शिंदे आणि गणेश खणकर, आपण या चर्चासत्रात आमच्यासोबत जोडला गेलात. मात्र ज्या ज्या वेळेला ईव्हीएमची चर्चा होते त्यावेळेला येत्या काळात निवडणुका आहेत याचं सुतोवाचच ती करत असताना दिसून येत असते. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.